नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी येत आहे भक्तीच्या मृत्यू संदर्भातली। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नाशिकच्या भक्ती गुजरातीचे प्रकरण समोर येत आहे। कायद्याचा अभ्यास असलेले कायदे पंडित उच्च शिक्षित भक्तीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नाशिक जिल्हा पूर्ण हादरून गेला आहे। भक्तीच्या आत्महत्येनंतर सध्या गुजराती कुटुंब चर्चेत आहे। भक्तीची हत्या की आत्महत्या, खरे जबाबदार तिच्या सासूरवाडीचे गुजरातीचे कुटुंब असल्याचे भक्तीच्या माहेर नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तिच्या आईवडिलांनी म्हणजेच माडीवाले कुटुंबियांनी केला आहे। सध्या पुण्यातील हगवणे प्रकरण गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यातील भक्ती गुजराती हे नवीन प्रकरण समोर आले आहे। आत्महत्येनंतर भक्तीचे अंत्यसंस्कार तिच्या माहेरी आईवडिलांकडे झाला। दरम्यान या घटनेचा निषेध करत अंत्ययात्रेदरम्यान निषेध फलक हातात घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली होती। आमच्या मुलीला न्याय मिळावा अशा आशयाचे बोर्ड शहरात सुद्धा लावण्यात आले आहे। भक्ती ही सोनार समाजाची मुलगी तिच्या नाशिकच्या अथर्व गुजराती यांच्याबरोबर प्रेमविवाह गेल्या 8 वर्षापूर्वी झाला होता। त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा आहे। भक्तीने कायदेविषयक अभ्यासक्रम पूर्ण करून उच्च शिक्षण पदविका घेतली होती। लग्न झाल्यानंतर काही दिवसातच तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचा आरोप भक्तीच्या माहेरच्यांनी केला आहे। भक्तीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तिच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त तिच्या सासऱ्यांनी केले असल्याचा आरोप भक्तीच्या माहेरच्यांनी केला आहे। याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तात्काळ दोषींना अटक करून त्यांना कडक शासन करावे व भक्तीचा 5 वर्षाचा मुलगा मुलीच्या आई वडिलांकडे म्हणजे माडीवाल्या यांच्याकडे मिळावा अशी मागणी भक्तीच्या आई वडिलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री महिला आयोगाचे न्यायालयाकडे केली आहे। दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेले माजी आमदार चित्रा वाघ यांच्याकडे देखील अहिर सुवर्णकार समाजाकडून सदर घटनेची सखोल चौकशी मागणीची लेखी निवेदन यावेळी देण्यात आले आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी येवला ब्युरो चीफ विलास कांबळे। माझ्या मुलीची त्यांनी हत्या केलेली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आमची एवढीच मागणी आहे की आमचा नातू आमच्याकडे पाहिजे आहे, एवढी आमची मागणी आहे। माझ्या मुलीला न्याय द्या। माझ्या मुलीची खूप त्यांनी हॅरेसमेंट केलेली आहे। शिक्षा करा, त्यांना सगळ्यांना तुम्ही शिक्षा करा। माझ्या मुलीने खूप 8 वर्ष त्रास सहन केलेला आहे। नातू फक्त आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे आहे। भक्ती अथर्व गुजराती ही माझी सख्खी नणंद आहे, मी तिची भाऊज आहे। तिला लग्नाच्या 8 वर्षापासून प्रचंड मानसिक त्रास होता। तिला मेंटल डिप्रेशन त्यांनी करून टाकलेलं, त्यातून तिला शारीरिक त्राससुद्धा सुरू झाले। त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीची तिची जबाबदारी घेतली नाही, नातवंडाची पण नाही। आणि तिने लॉचं शिक्षण घेतलेलं आहे। ती एक उच्च शिक्षित सगळ्या घराला आधार देणारी मुलगी होती आणि आज ती हे पाऊल उचलू शकत नाही याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। आणि याच्या मागे म्हणजे आमच्याकडे पुरावेत सगळे, तरी आम्ही आज हतबल आहे। आम्ही तिथे बसलो होतो पोलीस चौकीवर 2 दिवस, पण पोलीस शेवटी म्हणे आम्ही आग्नी देऊ तुम्ही नेत नसाल तर, आणि ते फरार आहेत तर तेच तुमचं काम आहे ना अटक करण्याचं। आणि आम्हाला त्या बॉडीवर सुद्धा खुणा सापडलेल्या आहेत, सगळे पुरावे आमच्या जवळ आहेत। आमच्या मुलीला आम्हाला न्याय पाहिजे आणि आमच्या जो नातू आहे तिचा मुलगा 5 वर्षाचा, त्याचा सुद्धा त्यांनी कधीच जबाबदारी घेतलेली नाहीये। त्याच्यावर तिथे संस्कार होणार नाहीत। तिचे सासरे दारू पितात, तिचा नवरा डेली दारू पित होता, 2-2.5 तास तिला त्रास देत होता, बसवत होता, शारीरिक पण तिला त्रास झालेला आहे। या सगळ्याला तेच जबाबदार आहेत आणि प्लस मृत्यू सुद्धा भयानक संशयास्पद आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, आम्ही पुराव्यानिशी कोर्टात जाऊ। आम्हाला न्याय पाहिजे, आमच्या मुलीला न्याय पाहिजे आणि आमच्या नातवाचा ताबा आमच्याकडे पाहिजे, कारण तिथे त्याच्यावर संस्कार होणार नाही। त्यांच्याकडे संस्कार नाहीत ते त्या नातवाला काय देणार आहेत आज? आमच्या मुलीला न्याय पाहिजे, त्यांना अटक झालीच पाहिजे। आम्हाला दिसतंय लास्ट सीन त्यांचा, पोलिसांना नाही कळत का ही गोष्ट? फरार झाले, आम्ही अंत्यविधी याच्यामध्ये हे झालो तर त्यांनी लगेच फरार झाले। म्हणजे आम्हाला
का फरार झाले हे पण एक संशयास्पद आहे. जर तुमचं काही नाहीये तर तुम्ही उभा राहा ना आज अंत्यविधीला, मुलाला घेऊन या. आम्ही रिक्वेस्ट केली होती मुलाला पाठवा, ते सुद्धा नाही केली. म्हणजे हे सगळं खूप संशयास्पद आहे. पुरावे आहेत आमच्याकडे सगळ्या गोष्टीचे, आणि त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे त्यांनी काय गोष्टी मॅनेज केल्या आम्हाला काहीच माहिती नाहीये. म्हणजे काय आता हे फक्त आम्हाला पोलीस न्याय देऊ शकतात, त्यांनी आम्हाला न्याय द्यायला हवा बस. आता माझी सरकारकडे महिला आयोगाने यात विशेष दखल घ्यावी, विशेष लक्ष द्यावं आणि माझ्या नंदेला न्याय द्यावा. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की माझ्या नंदेला न्याय द्या, त्या नातवाचा ताबा आमच्याकडे द्या. तुमच्या लाडक्या बहिणीला आज न्यायाची गरज आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, रुपाली चाकणकर, महिला आयोग यांनी यात विशेष लक्ष द्यावं आणि माझ्या नंदेला त्यांनी न्याय मिळवून द्यावा, नातवाचा ताबा आमच्याकडे द्यावा, ही विनंती आहे. आज आम्ही फक्त तेवढंच करू शकतो, आमच्या मुलीला न्याय पाहिजे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.